गुरु रविदास सत्यशोधक समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातर्फे आरक्षण दिन छत्रपती शाहू महाराज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गुणवंतांचा हार्दिक सत्कार व सेवानिवृत्तांचा शुभेच्छा संदेश सोहळा आज कीर्तिमंगल कार्यालय हडको येथे मोठ्या उत्साहात पार पडला आहे। गुरु रविदास सत्यशोधक समाज व रविदास सत्यशोधक मासिकाच्या विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांनी 124 वर्षांपूर्वी दिनांक 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाची सुरुवात केली होती। तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीचा औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक प्रबोधनकार ॲडव्होकेट डॉक्टर पी.एस. चंगोले हे होते। उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदा बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते झालं। मुख्य अतिथी म्हणून अनिल निंबोरे तसेच सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग पार्वती वसंत चिमकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कल्याण आणि साहेबराव दुतोंडे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नागपूर हे उपस्थित होते। प्रमुख उपस्थिती म्हणून अंजनाबाई शेषराव टोंपे, प्राध्यापक डॉक्टर गीता हरीश बरोदे, आशा गणेश बरसावणे, दुर्गा हिराल गतखने आणि प्रदेश महासचिव पिंजरकर यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुरु रविदास सत्यशोधक मासिकाचं लोकार्पण देखील करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोषराव लोखंडे यांनी केलं। सूत्रसंचालन सी.एम. रमणे, जी.के. काटकर, पूजा पुसे, प्रियंका पुसे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन रमेश डोंगरे, डी.वाय. ठोंबरे यांनी केलं। कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। यावेळी आयोजन समितीमध्ये सी.एम. रमणे, प्रदेश सचिव संतोषराव लोखंडे, जिल्हा संयोजक प्राध्यापक जी.के. काटकर, प्रदेश उपसचिव बी.सी. वाडेकर, माजी जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल बन्सलाल, चंद्रकांत कांबळे, अशोक वाईद, गुलाबराव दुतोंडे, भगवान बावस्कर, सुभाष बडोदे, प्रवीण बोर्डे, आर.आर. डोंगरे, एच.वाय. गतखाने इत्यादींचा सहभाग होता। होरा ऐका हो माय बाप, होरा ऐका हो, माणसाचे जीवन सुखी व समृद्धी होण्यासाठी वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती या सगळ्या कारभारामध्ये सर्वांचा सहभाग असणार म्हणजे असणार। होरा ऐका हो माय बाप, होरा ऐका हो, व्यसनमुक्तीमुळे माणसाचं जीवन म्हणून या ठिकाणी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होणार। गुटखा असेल स्वस्त जीवन होईल। पण दुसरे आईवडील आपले हे जे मी म्हटलेलं होतं की तथागत गौतम बुद्ध ते अण्णाभाऊ साठे यामधल्या शेकडो बहुजनांच्या कल्याणासाठी झटलेल्या युग पुरुषांना अभिवादन करतो। सन्मान्य विचार मंच, मला माहित आहे तुम्ही कोणाच्या भाषणाची वाट बघत आहात। मी तुमचा टाइम घेणं उचित नाही आहे की नाही। या निमित्तानं मी दोनच मुद्दे महत्वाचे मांडणार आहे। स्टेजवर जे बसलेले आहेत आजचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणजे वक्ते, यांचं शिक्षण जवळपास आपण सगळ्यांना माहित आहे। मी पुन्हा रिपीट एवढ्यासाठीच करणार आहे की त्यांनी एम.कॉम, LLM, M.Phil, C&A लॉ, M.A. अर्थशास्त्र, M.A. समाजशास्त्र, M.A. इतिहास, M.A. तत्वज्ञान, M.A. लोकप्रशासन, M.A. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, 2 विषयामध्ये PhD, 4 विषयामधले M.A. गोल्ड मेडलिस्ट, वाजायला हरकत नाही टाळ्या। त्यांचं शिक्षण मी एवढ्यासाठी सांगत आहे आणि त्यांच्यावरती डॉक्टर थोर इतिहास तज्ञ प्राध्यापक मामा देशमुख सरांनी 1054 पेजेसचा सत्यशोधक प्रबोधनकार ग्रंथ लिहिलेला आहे। यांच्या या पदव्यांच्या कालामध्ये किती वेळेला सत्कार केले मला माहिती नाही। साधं गुलाबाचं फुलही मिळालं की नाही मला माहिती नाही। आम्ही प्रोत्साहन वाढवण्यासाठी काय कार्यक्रम घेत आहोत, कारण आम्ही प्रयोग करून पाहिले। आधी 4थीच्या मुलांचे सत्कार केले, 4थी ते 10वी, 10वी ते 12वी, नंतर PhD वगैरे। ज्या मुलाला 4थीमध्ये 70-80% मार्क्स होते, सत्कार केल्यानंतर एकदम 5वी मध्ये तो 80-90 पर्यंत जायचा। ते 12वी पर्यंत 90% मेंटेन केलेलं आहे। आता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्हाला कळेल, एक मुलगी 99 पॉईंट काहीतरी मार्क्स घेतलेली आहे।
MD, MBBS, एक IAS ऑफिसर झालेला आहे. IAS ऑफिसर झालेला आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारामध्ये प्रोत्साहन वाढवण्यासाठी आयोजक, मला नाही वाटत या आयोजकांचे काही मुलं नातू वगैरे असतील, ते माझे नात आहे म्हणा यावर्षी योगाकडनं. हे रात्रंदिवस कशासाठी करतात की तुम्ही मोठे व्हा, नक्कीच होणार, आणि मागे वळून बघा, सिंहालोकन करा. हा जन्म तुम्हाला वारंवार भेटणार आहे का? पोलीस विभागाचे सेक्रेटरी बनतील, गृहसचिव बनतील, यांना फार मोठं कर्तव्य पार पाडायचं असतं, संविधानाची कडक अंमलबजावणी. संविधानाच्या विरोधात जो जाईल त्याच्यावर त्याला कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त होतात. म्हणून संविधान जे आहे हे संविधान सर्वांना अधिकार देतं, सर्वांना, महिलांनाही देतं, पुरुषांनाही देतं. आणि या संविधानावर अंमलबजावणी करणं हे प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक अधिकाऱ्याचं, प्रत्येक लोकप्रतिनिधींचं आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य जर पार पाडण्यासाठी आपल्याला तयार व्हायचं असेल तर आपल्याला उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, स्पर्धात्मक परीक्षा पास करणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशनमध्ये आपण स्टँड झालं पाहिजे अशी तयारी करणं अत्यावश्यक आहे. बंधूंनो, बाबासाहेबांनी या देशातल्या 1500 जातींना संघटित केलं, पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या आंध्र प्रदेशला लागून असणारं जे नवीन राज्य आहे तेलंगणा, त्या तेलंगणामध्ये एका सामाजिक कार्य करणाऱ्या एका कृष्णा नावाच्या व्यक्तीला आश्वासन दिलं की कृष्णा, तू मेरा नेता है. तेव्हाचे वर्तमानपत्रांमधले हेडलाईन्स पहा. प्रधानमंत्री म्हणाले होते की कृष्णा, तुम मेरा नेता हो और तुम्हारा जो उपवर्गीकरण की जो डिमांड है मैं मानने के लिए तैयार हूं, मैं मानता हूं. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.